तर गाईज आता हा तिसरा गेम चालू आहे आपला. हा आता हे जे ठेवले ना ते तुम्हाला समजलं असेल. हे आहे आपलं बास्केट आणि इकडे आहेत बघा बॉल आपले तयार आहेत ह्याच्यामध्ये. कार्तिक बॉल ह्याच्यामध्ये गेला पाहिजे हा बॉक्सात, नाही तर खाली पाठवशील. हॅलो थांब जरा थांब. हां स्टार्ट कर. 3, 2, 1 स्टार्ट. फेक. आता हे दोघं जरा लांब लांब झालेत. यातला मधला मेंबर आउट झालाय. आता बघूया ह्या दोघांमध्ये कोणी होते. नवीन ब्लॉग मध्ये तर आज ना मी कोड सांगणार आहे. म्हणजे त्याचा हार्ड असेल, मीडियम असेल आणि इझी समज सांगणार आहे. मी बारका बारका कोड आहे, तुम्ही मला ओळखायचं कोड कोणतं. हां चला कोड. आज सुट्टी आहे ना तर मग मुलांना बोर होऊ नये म्हणून हा ब्लॉग आहे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, बघूया काय काय मजा येते. हां चल स्टार्ट कर. आता मी एक फळ सांगते हां, ते मला ओळखायचं. असं कोणतं म्हणजे हिरवी साडी, लाल ब्लाउज आणि काळे डोळे. बरोबर. हे माहितीच आहे त्याला, लगेच आलं. हां थांब. काळ्या रानात एकच वाट. केस नाही सांगू मी. केस ही भाग भांग. हां भांग बरोबर. ना सॉरी हां. खाताना हिरवं आणि थुकताना लाल. पान. ओ भाई. कार्तिक टाळ्या वाजवायच्या. थांब दादा सांगितल्यावर. कार्तिक किती क्यूट दिसते बघ. असं कोणतं फळ आहे बाहेरनं पण ब्राऊन आहे आणि आतमध्ये पण ब्राऊन आहे. कार्तिक तू सांग. फळ फळ बाहेरनं पण ब्राऊन आहे, आतमधनं पण ब्राऊन. ब्राऊन कलर मध्ये बाहेर चॉकलेट आहे, आतमध्ये पण चॉकलेट. फोकस फोकस फोकस. सांग दोन सांग. सांग सांग ना. हां लवकर सांग. हां चिक्कू. चिक्कू चिक्कू. बाहेरनं हिरवं. बाहेरनं हिरवं आणि आतमधनं पांढरं. नाही. नाही. पेरू पण होतं ना. ए बाहेरून काळा हिरवा आणि काळा असतं की. गाई आता मी ह्यांना आहे ना मम्मीबद्दल म्हणजे आईबद्दल विचारणार आहे. बघूया ह्यांना किती येते माझ्याबद्दल. आईला किती ओळखतात मुलं ते आता सांगूया, विचारूया आपण. चला माझं फेवरेट कलर येलो. पिंक लाईट. तर गाईज ह्याने ना ऐकलं होतं मी पिंक लाईट बोललेलं. तर ह्या दोघांचं पण चुकलेलं आहे. मला पिंक लाईट आवडतो कलर, पण ह्याने ऐकलं होतं, ह्याने चिटिंग केली. चला आता दुसरा क्वेश्चन. मला जेवणात काय आवडतं? जेवण जेवणमध्ये कसं ते पुरी भाजी तर मला आवडते, पण ते नाश्त्यासाठी आवडते. जेवणमध्ये तुला तर आईच्या हातचं वांग्याचं भरीत. बरोबर. मला पुरी भाजी पण. तर आता थर्ड क्वेश्चन आहे. माझी आवडती गाडी. तर दोघाला पण 1 पॉईंट झाले. पॉईंट 2-2 पॉईंट झाले दोघाला पण. नाही 2 त्याचं सांगितलं होतं त्यानं. आणि पावभाजी पण बरोबर आहे. चल आता फिरायला कुठे आवडतं, म्हणजे कुठे फिरायला जायला आवडतं? नाही चुकलं, गावाला तर नाही. म्हणजे मला गावाला जायला आवडतं, पण फिरण्यासाठी नाही जायला मला दुसरं ठिकाण आहे माझ्याकडे. काश्मीरला. मला माझं ड्रीम आहे. मी जाईल की नाही माहीत नाही, नाहीच जाणार बहुतेक, पण मला आवडतं. चल ठीक आहे. आता मला आहे ना राग कोणत्या गोष्टीवर येतो पटकन? आम्ही जर अभ्यास केला नाही तर काय. माझं तर हेच मी काम केलं नाही. काम केल्याबद्दल इतका राग येत नाही जितका की अभ्यास मला केला नाही केला तर इतका राग येतो. पण काम केल्यावरचं तर एखादं काम नाही ऐकलं तरी पण मला राग येतो. ते पण बरोबर आहे. चला हे हा पॉईंट दोघाला पण देऊया आपण. आणि त्याचे 3 पॉईंट्स. हां लास्ट क्वेश्चन आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे.
जर जीवनचं उत्तर बरोबर आलं ना तर टाय होईल. टाय म्हणजे दोघांचे 4-4 होतील. आणि जर दिदूचं उत्तर बरोबर आलं तर विनर दिदू होईल आणि जीवन हे म्हणजे हारेल. चला तर आता मी लास्ट विचारते. तर माझा आवडीचं कोण आहे दोघांमध्ये? मला कोण जास्त आवडतं? जीवन. जीवन जसं मम्मीला आवडतं. जीवन. जीवन, तुझं उत्तर काय आहे? जीवन. तर हे दोघांचं उत्तर चुकलेलं आहे. कारण मला दोघेही तितकेच आवडतात. कारण मला दोन्ही पण जीवन मला जास्त का आवडतो त्याचं कारण सांगते. आता माझा फर्स्ट आहे आणि पहिल्यांदा त्याने मला आई होण्याचं सुख दिलं. तर गाईज त्याच्यामुळे माझं जीवनवर आहे जो. पण एका आईसाठी आहे ना मुलं सेम असतात. कारण त्यामुळे मला हा पॉईंट मी ह्या दोघांना पण देते. कारण दोघांना पण कशामुळं देते? कारण मला हा मुलं दिसतात आहे आणि हा दिदूचं उत्तर जीवनच आहे आणि जीवनचं उत्तरसुद्धा जीवनच आहे. आता माझं फेवरेट म्हणजे फेवरेट असं नाही पण मला जीवनवर थोडंसं जास्त आहे. गेम बघितलाच कसा खेळला. तर तुम्ही सांगा विनर कोण झाले आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हीसुद्धा सुट्टीच्या दिवशी असं तुमच्या मुलांसोबत मस्त छान छान असा गेम खेळा. तर चला आपण बघूया नेक्स्ट गेम काय सुचतोय का किंवा मुलांना काय सुचतंय का ते बघूया आपण. चला कंटिन्यू करा. तर गाईज आता हा तिसरा गेम चालू आहे आपला. आता हे जे ठेवले ना ते तुम्हाला समजलं असेल. हे आहे आपलं बास्केट आणि इकडे आहेत बघा बॉल आपले तयार आहेत. ह्याच्यामध्ये कार्तिक बॉल ह्याच्यामध्ये गेला पाहिजे. बॉक्सात नाही तर खाली पाठवशील. हल्ला थांब जरा थांब. स्टार्ट कर. 3, 2, 1 स्टार्ट. फेक. ओ नो बॉल. जरा कार्तिक जरा फास्ट. ओ जरा पुढे टाक ना. पुढे टाक जरा. पुढंच टाक. तू पुढे यायच नाही. बॉल पुढे टाकायचा. हो इथं टप्पा पडला का मग ह्याच्यात बॉल येतोय. ओ थोडक्यात गेला थोडक्यात. ओ कार्तिकचा गेम ओव्हर झाला. ओ गेला. एक हिचा पण गेला. किती चान्स राहिले? 2 चान्स तर गेले. तिसरा पण लास्ट चान्स लास्ट. ओ माय गॉड. हुकला. हां 2 चान्स चुकले गाईस. आता थर्ड चाला. ओ गाईस जीवनचे 2 गेलेले. त्या दोघांचे एक पण गेलेलं नाहीये. 3 बॉल टाकून मध्ये त्याच्यामध्ये हे केले. दोन्ही पण गेले गे. हार को जीतने वाले को बाजीगर कहते हैं. ये है हमारा बाजीगर. आ जाओ मेरे लाल आ जाओ. 4 बॉल घालवले 4. ये है हमारा बाजीगर डॉन. चला आता दिदूचे किती जातात बघू. चलो. नो बॉल. नो कार्तिक राहू थांब. बस. हिचं नाही जाणार आहे वाटतं. हीच आता हारणार आहे वाटते. चाल पटकन. नाही पुढं उभं राहायचं. तू काय लहान आहेस काय? गाईज 1 बॉल गेलेला 1. कार्तिकचे 4 गेले. 2 4
4 आणि ह्या दोघांचे 3 असे हा कार्तिक राहू दे रे बाळा थांब गायच व्हिडिओ चालू करायचं राहून गेलं 3 तर गायज याने पहिल्या राऊंड मध्ये पण 3 आणि दुसऱ्या राऊंड मध्ये 3 गायज आम्ही 2-2 चान्स दिले होते तर राजनंदिनीचे गेले 3 जीवनचे गेले 2 चान्स मध्ये 6 बॉल म्हणजे 3-3 बॉल आणि ह्याचे 2 चान्स मध्ये 4 बॉल तर हा छोटा होता ह्याला आम्ही जवळ दिलं होतं आणि असं आता जसं पॉईंट जीवनचे जास्त झालेत पण हा छोटा असून एक टाइम मध्ये 4 बॉल घालवले त्यामुळे आमच्यासाठी विनर आहे कार्तिक डॉन ह्याला नाचायला येणार होऊ शकतं पूर्ण नाव सांग हा चला आता तर आमच्या वाघासाठी मस्त छान अशी ट्रॉफी भेटणार आहे चला हा ट्रॉफी चलो 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 असं दाखव तेलाची बाटली तर गाईज कसं वाटली ट्रॉफी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो तोपर्यंत मस्त बाय कार्तिक बाय कर चलो बघा तुम्ही आता हा एक नवीन गेम मी असं मला सुचला आणि तो बघा एक किती छोटा आहे तरी पडला कार्तिकचा आणखीन एकदा तुला एक चान्स अजून ठेव आता एकदा ठेव आणखीन एकदा त्याला ते छोटा आहे ना मग त्याला आणखीन एक हे दिलं आहे आणि हा हिचं बघा कोण जास्त वेळ उभा राहत आहे ना त्याचं असं पेन आहे बघा आणि याचा पण बघा आता बघूया आपण नुसतं फक्त हे करायचं कार्तिक पकडायचं नाही कोण एका पायावर जास्त ओ कार्तिकच गेला थांब कार्तिक इकडे येतो आता हां आता हे दोघं जरा लांब लांब झालेत यातला मधला मेंबर आउट झालाय आता बघूया ह्या दोघांमध्ये कोण हे होते चिडिंग